नमस्कार मंडळी, मी आज चाललेले आहे आळंदीला. आज म्हणजे मी सारखे जाते, आठवड्यातून एकदा का होईना जातच असते मी आळंदीला. कारण मला तिथं खूप शांत वाटतं आणि वातावरण खूप चांगलं असतं तिथं, त्यामुळे मी जाते. आळंदीला पोहोचली आहे. मी स्किप करून व्हिडिओ काढलेला आहे, सगळा व्हिडिओ काढलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आळंदीत किती गर्दी आहे. तर आजचा दिवस आहे कार्तिकी एकादशीच्या आधी 2 दिवस गेले होते मी. तो व्हिडिओ आहे, मी अपलोड करायचे राहिले होते. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आणि पाहुणे पण आले होते, जरा गेस्ट आले होते, त्यामुळे त्यांना मला भेटायला पण जायचं होतं, त्याच्यामुळे मी आली आहे आळंदीला, मी आणि माझी मैत्रीण. तर तुम्ही बघू शकता तर गर्दी किती आहे. तर मग इतके वेळ बसून काय करायचं म्हणून मी बराच वेळ तिथं बसले. माझ्या पाहुण्यांसोबत भेट झाली. माझ्या मैत्रिणींची पण पाहुणे आले होते, त्यांची पाहुणे जरा रांगेत उभा राहिली होती दर्शनासाठी, त्याच्यामुळे त्यांचं होईपर्यंत आम्ही तिथंच बसलो. मग इतके वेळ बसून काय करायचं म्हणून मी उन्हात उभा राहिलेल्या सगळ्या नाही पण काही लोकांना पाणी वाटप केली तिथं. उभा राहिलेले होते जे उन्हात दर्शनासाठी त्यांना. आणि ते झाल्यानंतर मग प्रसादाचा खूप खूप मोठा प्रसाद केलेला होता आणि तिथं वाटू लागायला गेले. मग बराच वेळ ते वाटतच बसले होते, मी व्हिडिओ काढलेला नाही आहे त्याचा. तर तुम्ही बघू शकता कसे म्हातारे जे वयस्कर लोक आहेत ते फुगडी खेळत आहेत आणि व्हिडिओ काढलेला आहे मी त्यांचा बसून. आणि व्हिडिओ भरपूर काढायचा होता मला, पण मी स्किप करत कामं होती मला तिथं मंदिरात, त्याच्यामुळे मी काही काढलेला नाही, थोडा शॉर्ट काढलेला आहे. आणि अचानक दर्शन घेताना म्हणजे दर्शन माझं झालेलंच नव्हतं. अचानक मी बाहेर आले त्यावेळेस मला पुरुषोत्तमदादा पाटील भेटले, जे बिग बॉसमध्ये फेमस आहेत ते. आणि त्यांच्यासोबत मी फोटो काढला. व्हिडिओ ह्याच्या अगोदरही मला खूप वेळा, तुम्ही बघू शकता हा फोटो आहे, ह्याच्या अगोदर पण मी खूप वेळा त्यांच्यासोबत म्हणजे बघितलं आहे त्यांना, पण मी फोटो वगैरे काढलेला नाही. खूप वेळा आळंदीला गेले होते तर खूप वेळा मला दिसले होते ते, पण त्यांच्यासोबत मी फोटो काढलेले नाही आहे. तर आता ते फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि सगळ्या जेवढे गेस्ट आले होते त्यांच्यासोबत भेटूनही झालेलं आहे. आणि आता मी रिटर्न चाललेली आहे माघारी. तर तुम्ही बघू शकता मी आळंदीचा थोडासा इंद्रायणी नदीचा व्हिडिओ काढलेला आहे. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. आणि आळंदीला किती चकमक करत आहे सगळे डेकोरेशन, हे लाईटिंग वगैरे केलेले आहे. आणि आता रिटर्न घरी चाललेले आहे. गाडीवरून मी व्हिडिओ काढलेला आहे हा कारण हे दाखवायचं आहे की तुम्हाला पुढेच श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथ उभा केलेला आहे आणि त्यालाही खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. तर गाडीवरून जाताना मला तो रथ दिसत आहे, त्या म्हणजे पुढं मांडलेला होता, दिसणार होता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे. आणि तुम्ही बघू शकता गाडीसुद्धा व्यवस्थित चालवता येत नाही, एवढे भाविक लोक आलेले होते यात्रेला ह्या आळंदीच्या. आणि आता चाललेला आहे घरी. तर आता रथ आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता रथचं डेकोरेशन किती छान आहे आणि किती सुंदर असा दिसत आहे रथ. लाईटिंग वगैरे केलेलं आहे. या रथातूनच ज्ञानेश्वर माऊलींना म्हणजे माऊलींची मिरवणूक काढली जाते. आणि हा लाकडी रथ आहे, हे बघू शकता तुम्ही. छान असं लाईटिंग वगैरे काढलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.